डंपरची ॲक्टिवा मोपेडला जोरदार धडक बसून पेठ वडगाव कोर्टातील स्टेनोटायपिस्ट कर्मचारी महिलेचा जागीच मृत्यू झालाय। हा अपघात शिये कसबा बावडा रस्त्यावरील शिये फाटा येथे बुधवारी सायंकाळी 6:30च्या सुमारास घडला। ही महिला कोर्टातील कामकाज उरकून बावड्यातील घरी जात असताना ही दुर्दैवी घटना घडली। वैशाली अजित पोळ वय वर्ष 28 असं या महिलेचं नाव आहे। वैशाली ही महिला पेठ वडगाव कोर्टात स्टेनोटायपिस्ट म्हणून नोकरी करत होती। आज सायंकाळी 6 वाजता कोर्टातील कामकाज उरकून आपल्या ॲक्टिवा मोपेडवरून ती घरी जात होती। शिये फाटा येथे आल्यावर डंपरने पाठीमागून जोराची धडक दिली। अपघातात डंपरचं चाक तिच्या डोक्यावरून गेल्याने वैशालीचा जागीच मृत्यू झाला। अपघात इतका भीषण होता की तिच्या डोक्याचा चेंदामेंदा होऊन रस्त्यावर विखरून गेला। सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी परिसरातील अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज तपासून पाहिल्यानंतर डंपरनेच धडक दिल्याचं फुटेजमध्ये दिसून आलं। मात्र डंपरचा नंबर अस्पष्ट दिसत आहे। या अपघाताची नोंद शिरोळी पोलीस ठाण्यात केली आहे।